नमस्कार मित्रांनो, 2024ला थँक्यू म्हणताना 2025चा सूर्य कसा उगवणार आहे आणि तो आपल्या समोर त्याने आपल्या पानात काय वाढलंय याचा मागोवा घेण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे। 2024ला आपण थँक्यू म्हणूया आणि 25च्या वाटेवर जाताना कुठल्या प्रकारे आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला कुठल्या प्रकारच्या आशा 2025 दाखवतंय याचा एक मागोवा घेऊया आणि त्यासाठी आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। 2024 मध्ये राम मंदिर झालं, एक मोठं लक्ष होतं, ते हिंदूंनी सगळ्यांनी साध्य केलं आणि त्याच्यानंतर 2024च्या एंडला हळूहळू वन नेशन वन इलेक्शन कडे जाण्यासाठी सरकारने निर्णय घेतला। त्याचा एक प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय केला। आता त्याचं विधेयक पारित होईल आणि त्याच्यावर पुढे जे कार्य करायचंय त्याची सुरुवात होईल 2025 मध्ये। आणि 2024 मध्ये वक्फ बोर्डाचा त्याच्यावर अनुशासन आणावं सरकारच्या रूपाने, याचा निर्णय 2024 मध्ये झाला आणि आता त्याचं विधेयक तयार होत आहे आणि त्याचे तेही पारित होऊन संसदेमध्ये यावर निर्णय घेतले जातील। तर 2024चा जे आपण मागोवा घेतला तर या 2024 मध्ये निवडणुका झाल्या। भारतातल्या सर्वसामान्य ज्या निवडणुका लोकसभेच्या म्हटल्या जातात त्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि गेली 10 वर्ष सत्तेत असलेल्या एका पार्टीला एक वेगळ्या प्रकारचा सेटबॅक बसला आणि सत्ता ही कशा प्रकारे एक हाती असते आणि ती त्यानंतर एक हाताकडून बहु हातांनी म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन कशी आता चालवायची असते याचा एक लोकांनी मॅन्डेट दिलं आणि त्या प्रकारे आता हे सरकार आता चाललेलं आहे। त्याच्यानंतर 2024 मध्ये हरियाणा नावाचे राज्य आपल्या देशामध्ये जे आहे, अतिशय छोटं राज्य असलं, 90 सीट असल्या तरी आर्थिक दृष्ट्या एक खूप मोठं वजन ठेवणारं राज्य देशामधलं मानलं जातं। त्या राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं मॅन्डेट आलं की जिथे म्हणजे वरती जे आपण सर्वसामान्य त्या राज्याचं अनालिसिस जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला दिसत होतं की इथे जी सिटिंग गव्हर्नमेंट आहे ते सिटिंग गव्हर्नमेंट जाणार आहे आणि अपोजिशन पार्टी जी आहे तिचं सत्ता येणार आहे। असं असून देखील जिथल्या जनतेने जो अंडरकरंट होता तो कुठेही दिसला नाही आणि जे सरकार होतं त्याला अशी खात्री होती की जे 4-5 वर्षात आम्ही जे काम केलंय त्या कामाला जनता उत्तर देणार आहे, असं जे त्या सरकारला वाटत होतं तेच खरं ठरलं आणि लोकांनी काम करणाऱ्या एका सरकारला मॅन्डेट दिलं आणि तिथे 45-46 जागांच्या रूपामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक प्रकारे विजय झाला। आणि त्याचा एक थोड्या दिवसात परिपाक आपण म्हणू शकतो की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये 48 जागांपैकी महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीकडे 31 जागा गेल्या होत्या। म्हणजे लोकांनी एक वेगळ्या प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दिलं होतं आणि त्याचा एक पूर्णपणे रिस्पॉन्स तो काय लोकांना वाटलं की त्यावेळी जे मतदान झालं असेल ते कुठल्या प्रकारे झालं असेल, तेव्हा जे सेंटिमेंट होते त्या प्रकारचं मतदान झालं असेल, ते काही असो, ज्या खोट्या नॅरेटिव्ह असतील त्याने काय केलं असेल, पण सिटिंग गव्हर्नमेंट हरली हाच नॅरेटिव्ह तयार करण्यात आला की हे हरणार आहेत, हाच एक नॅरेटिव्ह तयार करून ती निवडणूक लढली गेली होती। आणि त्यातून 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीला एक प्रकारे एक अजस्त्र रानटी बहुमत मिळालं आणि या रानटी बहुमताच्या नावावर आज महाराष्ट्रामध्ये NDA नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचं जे सरकार आहे ते सरकार कार्यरत आहे। त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार जो झालेला आहे त्याच्यावरती चर्चा आपली करूनच झाली, परंतु 2024 मध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या आणि काही गोष्टी लवकर झाल्या, काही गोष्टी वेळेच्या आधी झाल्या असं म्हटलं जातं, परंतु त्यावेळी गरजेच्या होत्या असंही म्हटलं जातं। आणि त्या जरी गरजेच्या असताना त्या गोष्टी जर का देशामध्ये घडलेल्या आहेत, अटल सेतू सारखा एक मोठा प्रोजेक्ट देशाला लोकार्पण झाला, त्याच्यानंतर एक मेरठ दिल्लीमध्ये जी ट्रेन चालू आहे ती ट्रेन सुरू झाली, त्याच्यानंतर वंदे भारत उदयास आली, वंदे भारत जगाला देशामध्ये वापरायला सुरुवात झाली, नवीन वंदे भारत ज्या आलेल्या आहेत त्या,
आणि अमृत भारत देखील आता हळूहळू सुरू झालेले आहे. ट्रेन मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचा विकास इथं पण होतोय. काश्मीरमध्ये एक मोठा ब्रिज म्हणजे आयफेल टॉवर एवढी ज्याची उंची आहे तो ब्रिज लोकांच्या वापरामध्ये आलेला आहे. आणि नवीन रेल्वे लाईन टाकल्या गेल्या तिथे आता काश्मीरमध्ये रेल्वेने माल आणून नेऊ शकतो अशी आता एक इकॉनॉमिक फॅसिलिटी तयार झालेली आहे. रेल्वेला फॅसिलिटी तयार करून दिलेली आहे. रेल्वेचे नवीन कोच ज्या प्रकारे आता हळूहळू दिसत आहेत आपल्याला, रेल्वेमध्ये जी क्रांती होते ती क्रांती बघता आणि या सगळ्या 24चा मागोवा घेताना भारताने विकासाच्या पुढे जाण्याचं म्हणजे विकासाला आत्मसात करण्याचं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. सीमोल्लंघन करण्याचा भारत आता प्रयत्न करतोय. आपण इतर देशांना पण आता निर्यात जास्ती प्रमाणात करतो. जसं लोकांकडून आपण इंधन घेतो तसं आता आपण काही देशांना जे गरजेचे गोष्टी आहेत वायूच्या रूपामध्ये त्या पण आपण देतो. मग अशा प्रकारे एक इंटरनॅशनल ट्रेड मध्ये आपलं स्वतःचं नाव भारताने आता प्रस्थापित केलेलं आहे. भारत ही आता एक जागतिक सत्ता होण्याच्या दृष्टीने पाऊल ठेवण्याच्या दृष्टीने काम करत असताना 2025चा जो सूर्य आपल्याला उगवणार आहे उद्या, तो एक प्रकारे आपल्यासाठी वेगवेगळे संदेश घेऊन येतोय. जसं की 2025 मध्ये आपल्याला जे नवीन आता समृद्धीचा एक वेगळा पॅच आपल्याला लोकसेवेत येणार आहे. त्याच्यानंतर मुंबई पुणे जो आपला एक्सप्रेस हायवे त्याचं जे मधलं इंटरलिंक्स आहे तो पण हळूहळू लोकांच्या सेवेत येणार आहे. त्याच्यानंतर मुंबई गोवाचं शक्यतो या वर्षात काम पूर्ण करण्याचं त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छाच देऊया. परंतु एवढा विवादात्मक असलेला रस्ता हा जर का पूर्णपणे तयार झाला तर तो देखील 2025 मध्ये आपल्या सेवेत येणार आहे. अशा प्रकारे या 2025 मध्ये त्याच्यानंतर शैक्षणिक क्रांती जी झालेली आहे ही नवीन शिक्षण धोरण ज्या प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंट आता अवलंबत आहे आणि त्याला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दुजोरा दिलेला आहे की ते आणि देशामध्ये त्या शैक्षणिक धोरणाचा पहिल्यांदा स्वीकार करणारं राज्य हे महाराष्ट्र बनलं होतं. तसं त्या शैक्षणिक धोरणामध्ये अधिक क्रांती करून आता चांगल्या प्रकारची पिढी घडवण्यासाठी 2025 तसं 2025ने एक प्रकारची हिंदू जनजागृती तयार केली. तशी 25 मध्ये देखील ही जनजागृती कंटिन्यू राहून 25चा सूर्य हा देखील आशादायी आहे आणि त्या आशा तरुणाईच्या रूपामध्ये या महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पल्लवित जशा राहतीलच. आणि या 2025च्या मागोव्यामध्ये जर का आपण बघितलं जर का येणारे पुढचे जो काही काळ आहे तो समृद्धीचा महाराष्ट्राच्या दृष्टीने जर का म्हणता आला तर काही खोटं नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2014 ते 19 काळात जसा महाराष्ट्रामध्ये झाला होता तसा जर का या काळात देखील मॅग्नेटिक महाराष्ट्र घडला तर त्याला थोडीच तोड नाही. 100 दिवसाचा रोडमॅप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तयार केलाय आणि आता त्या 100 दिवसाच्या रोडमॅपवर आता ते चालणार आहेत. आणि त्याच्यानंतर सगळी मंत्रालय सगळं एकत्र येऊन या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी जर का ते विचार करत आहेत तर दिलेल्या मॅन्डेटला जागून त्यांनी आपल्या सगळ्या जनमानसाच्या मनातल्या भावांना ओळखून जे काम ते आज करत आहेत त्यामध्ये त्यांना आपण शुभेच्छा दिल्याच पाहिजे. आणि त्या शुभेच्छा देत असताना एवढं नक्की म्हणावं असं वाटतं की थँक्यू 2024. तुम्ही म्हणजे 2024 तुझे खरंच आभार. तू आमच्या आयुष्यात आलास आणि आता 25च्या दिशेने म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष असं म्हणतात तसं 2025 हे प्रत्येकाच्या आयुष्यात महोत्सवाचं वर्ष असं यावं हीच या ईश्वर चरणी प्रार्थना करून आजचा हा जो व्हिडिओ आहे 2024चा घेतलेला मागोवा आणि आता 25चा सूर्य आपल्याला काय कुठल्या प्रकारच्या आशा दाखवतोय याबद्दलचा हा केलेला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल चित्रपट पेढी या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि जेव्हा सबस्क्राईबचं बटन दाबताय तेव्हा तिथे नोटिफिकेशनच्या तिथे ऑल येतो म्हणजे घंटा असतो तिथे जर का तुम्ही क्लिक केलं तर तिथे ऑल नोटिफिकेशन्स म्हणजे जे काही आपण व्हिडिओ करू ते तुमच्याबरोबर लगेच पोहोचतील अशी आपण सोय तिथे यूट्यूबने करून दिलेली आहे. या सेवेचा लाभ घेऊन केलेल्या व्हिडिओला कमेंट आणि लाईकच्या माध्यमातून प्रतिसाद दिलात तर चित्रपट पेढी त्यासाठी आपली कायम ऋणी राहील. आणि असाच प्रतिसाद दिल्याबद्दल आपले
हार्दिक हार्दिक आभार. थँक्यू 2024